हॅलो फ्रेंड्स, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुमच्याही ब्लाउजला सुंदर आणि स्टायलिश लुक हवा असेल तर ही पफ स्लीव्हची डिझाईन आज तुम्ही नक्कीच बघा. ही स्लीव्ज एकदम आकर्षक आहे आणि ब्लाउजला अगदी डिझायनर लुक देते. आणि याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे याची कटिंग पासून ते स्टिचिंग पर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळा पार्ट मी इथे दाखवणार आहे. तर बघा, इथे फॅब्रिक घेतलेला आहे, फॅब्रिकला फोल्ड दिलेला आहे आणि बंद बाजूकडून आता इथे मी माप टाकत आहे. आता या साईडला मी अर्धा इंच सोडलेला आहे कारण फॅब्रिक अनइव्हन आहे, वर खाली आहे म्हणून. आता स्लीव्हची लेंथ जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. तर माझी संपूर्ण लेंथ 12.5 इंच घेतलेली आहे मी मार्जिनसह. शिवाय याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा 6 इंच घ्यायचं आहे. जिथे जिथे पॉईंट्स आहेत तिथे मी लाईन्स काढून घेत आहे. तर ही आपली दुसरी लाईन आहे. आता बघा, इथून या लाईनीपासून 6 इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे. फुल बसनुसार मी कॅप हाईटचं मार्किंग काढलेलं आहे. 3.8 वर माझं कॅप हाईटचं मार्किंग आलेलं आहे. तिथे सुद्धा ही लाईन काढून घेतलेली आहे. आता तुमचा आर्महोल राऊंड किती आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर माझं जे आहे ते 8 इंच आहे. तर 8 इंचावर या पद्धतीने मी टेप ठेवलेला आहे आणि पॉईंट दिलेला आहे. वरती 2.25 इंचावर शिलाई मार्जिन मी घेतलेली आहे, तो देखील पॉईंट दिलेला आहे. आता इथून 0.75 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे आणि जिथे आपण आर्महोलसाठी टेप ठेवून पॉईंट दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला बॅक आर्महोलचा कवशेप काढून घ्यायचा आहे. आता स्लीव्ज राऊंड जे आहे ते माझं 5.25 इंच आहे आणि 2.25 इंच शिलाई मार्जिन. आता हे चारही पॉईंट्स आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, अगदी स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता बघा, या लाईनपासून इथे मी इथपर्यंत लाईन काढून घेतलेली आहे कारण आपलं तेवढं स्लीव्सची भाग आहे. आता बघा, याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. आता सेंटर पॉईंट काढल्यानंतर आपल्याला लाईन काढायची आहे. पण इथे आधी मी जे अर्धा इंच सोडलेलं आहे, फॅब्रिक अनइव्हन आहे, तिथे लाईन काढून घेतलेली आहे आणि इथे मी सेंटर पॉईंटची लाईन काढून घेतलेली आहे. आता इथून आपल्याला कवशेप काढायचा आहे या पद्धतीने. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने काढलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला कवशेप काढून घ्यायचा आहे. आता कवशेप काढून घेतल्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे. आपल्या स्लीव्सचं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे. आता कटिंग करायचं आहे. इथे फ्रंट आर्महोलचा मी कवशेप काढलेला नाही आहे, तो आपण नंतर काढणार आहोत. ते कसं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता सेंटर पॉईंटला नॉच द्यायचा आहे आणि पुन्हा जो सेंटर पॉईंट घेतलेला तिथे सुद्धा आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत. तर आता इथे मी नॉचेस दिलेले आहेत. या पद्धतीने आपल्या स्लीव्सचं जे ड्राफ्टिंग आणि कटिंग आहे ते इथे संपूर्ण झालेलं आहे. आता इथे मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे. मेन फॅब्रिक सरळ बाजूने ठेवून त्याच्यावर अस्तरचा जो आपला स्लीव्ज आहे त्याला ठेवून आणि या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे. कट्स द्यायचे आहेत आणि पुन्हा जो स्लीव्सचा पार्ट आहे अस्तरचा तो आतल्या साईडला टर्न करायचा आहे. पुन्हा दाब शिलाई द्यायची आहे आपल्याला त्याच्यावर. तर आता इथे दाब शिलाई झालेली आहे. आता यानंतर व्यवस्थित सेट करायचं आहे. पिन्स लावून घ्या आणि पुन्हा आपल्याला संपूर्ण जो स्लीव्सचा पार्ट आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक त्याला जोडून व्यवस्थितपणे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता आपण इथे मी तुम्हाला एकच स्लीव्ज दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत म्हणजे आपला वेळही वाचेल. तर आता बघा, एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे स्लीव्जला आपलं मेन फॅब्रिक जोडून झालेलं आहे. अस्तरचं स्लीव्ज कटिंग करून झाल्यानंतर आपण जे नॉचेस दिले होते तिथे पुन्हा आपल्याला ते नॉचेस जे आहेत ते क्लिअर करायचे आहेत. तर बघा, एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे जे मला जास्त वाटत आहे ते मी तिथे कट केलेलं आहे. व्यवस्थित प्रॉपर मी फिनिशिंगने स्लीव्ज इथे रेडी करून घेतलेला आहे. आता बघा, 3 आपले हे नॉचेस आहेत ते त्याला व्यवस्थित आपल्याला चॉकने हायलाईट करायचं आहे. तर आता मी हायलाईट केलेलं आहे. आता आपल्याला प्लीट्स पाडायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी 2 जे नॉचेस आहेत तिथून मी चॉकने हायलाईट केल्यानंतर प्लीट्स पाडून घेत आहे. तर आपला जो सेंटर पॉईंट आहे मधला तिथपर्यंत प्लीट्स घ्यायच्या आहेत एका बाजूच्या. तर तिथे जेवढ्या प्लीट्स येतील तेवढ्या तुम्हाला टाकायच्या आहेत. तुम्ही जर जास्त टाकल्या तर तुम्ही 5 ते 6 टाकू शकता छोट्या छोट्या. त्यानंतर जर तुम्हाला थोड्या मोठ्या हव्या असतील तर तिथे तुमचे 4 बसून जातात. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अगदी स्टेप बाय स्टेप जे प्लीट्स आहेत ते टाकत आहे सेंटर पॉईंटपर्यंत. मधला जो चॉकचा तुम्ही मार्किंग बघत असाल तिथपर्यंत. तर सुई तुम्ही ज्यावेळेस नॉब उचलता त्यावेळेस सुईला आतमध्येच ठेवायचं आहे, वरती काढायचं नाही. फक्त नॉब उचलायचं आहे आणि प्लीट्स घेतली की पुन्हा नॉब खाली ठेवायचा आहे आणि शिलाई टाकायची. आता एका बाजूला इथे झालेलं आहे. 4 माझे इथे बसलेले आहेत. आता पुन्हा दुसऱ्या बाजूला आपल्याला टाकायचे आहेत. तर तिथूनच सुरुवात करायची आहे जिथे तुमचा एंड झाला एका साईडचा. कारण जिथून सेंटर पॉईंट आहे आपला स्लीव्सचा तिथूनच दुसऱ्या बाजूला सुरुवात करायची आहे. आता एका बाजूला 4 प्लीट्स आलेले आहेत किंवा 5 आलेले आहेत तर तेवढ्याच तुमच्या दुसऱ्या बाजूला देखील तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानुसार तुम्हाला
जी प्लीट आहे, जो फोल्ड आहे प्लीटचा, तो तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. तर त्या बाजूला माझ्या 4 आल्या, तर या बाजूला सुद्धा माझ्या मी 4 टाकलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने स्लीव्जला मी व्यवस्थितपणे प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि शिलाईसुद्धा टाकलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपला जो पफ आहे तो अतिशय सुंदर असा इथे तयार झालेला आहे. हा स्लीव्ज घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो, बाकीच्या बायकांना सुद्धा तुम्ही घातलेला स्लीव्ज बघून त्यांना सुद्धा तसा स्लीव्ज शिवण्याची इच्छा होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपला जो स्लीव्ज आहे तो इथे अगदी ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग पार्ट इथे कंप्लीट झालेला आहे. आता जो आपला फ्रंट आर्महोलचा कवशेप आहे तो इथे तुम्हाला काढून घ्यायचा आहे नंतर, आणि तो कटिंग करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस आपण स्लीव्ज ब्लाऊजला जोडतो त्यावेळेस जो फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला इथे ब्लाऊजच्या फ्रंट पार्टलाच आपल्या स्लीव्जचा फ्रंट पार्ट आला पाहिजे, यानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे. आता बघा, तिथे मी मार्किंग केलेलं आहे, तर मी शिलाई टाकून घेतली आणि तिथून मार्किंग केलेल्या भागावर मी शिलाई टाकल्यामुळे काय होतं, कटिंग केल्यावर तो भाग ओपन होत नाही. आता जो फ्रंट पार्टचा कवशेप आहे त्याला इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी ते शिलाई का टाकली, कारण कट केल्यानंतर तो भाग ओपन होत नाही यासाठी. आता बघा, ज्या साईडला फ्रंट पार्ट आहे स्लीव्सचा आणि ब्लाऊजचा फ्रंट पार्ट, तर ते दोन्ही एकाच बाजूला आले पाहिजेत. सेंटर नॉच जो आहे आपला सेंटर पॉईंट, तिथे व्यवस्थित आपल्याला स्लीव्स ठेवायचा आहे. शोल्डर पट्टीचा जो जॉईंट आहे तिथे ठेवून आणि आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई टाकत जायची. आता बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझं दोन्ही बरोबर जुळलेलं आहे. कुठलाही पार्ट कमी जास्त असा नाही आहे, कारण जर तुम्ही व्यवस्थित स्लीव्सचं ड्राफ्टिंग, कटिंग केलं आणि तुमचं जर ब्लाऊजही व्यवस्थितपणे तुम्ही जर व्यवस्थित मार्जिन ठेवून जर कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत नाही. आता इथे मी दोन्ही बाजूला 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहेत आणि स्लीव्ज अटॅच करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण स्लीव्सचं कटिंग त्यानंतर स्टिचिंग हे दोन्ही पार्ट इथे बघितलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजचं आपण संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.